संबंधित अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे जन्म प्रमाणपत्रावरून केलेली फसवणूकसाठी वडिलांची चौकशीसाठी तक्रार. संग्रामपूर ग्रामपंचायत संबंधित जन्म प्रमाणपत्राचे प्रकरण. संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत दुर्गादत्त येथील तथागत देविदास अंभुरे या व्यक्तीच्या मुलीच्या जन्मतारीख प्रमाणपत्र चुकीचे दिल्याबद्दल तहसीलदार प्रशांत पाटीलसह गट विकास अधिकारी तामगाव पोलीस स्टेशन यांना लेखी तक्रार ग्रामपंचायत विरोधात देण्यात आली. सविस्तर असे की ग्रामपंचायत कार्यालय दुर्गादत्त कडून तक्रारदाराला मिळालेले जन्म प्रमाणपत्रावर केलेले QR कोड आधार नंबर बाबत फसवणूक करून जन्म प्रमाणपत्र बनवण्याची रोख रक्कम 500 रुपये नगद घेण्यात आले, असे ठळक दिलेल्या तक्रारमध्ये नमूद आहे. परंतु जन्म प्रमाणपत्र हे ग्रामपंचायतकडून 18 सप्टेंबर 2024 नंतर तालुक्यातील आधार केंद्रावर वडबकाल व संग्रामपूर भिसे यांच्याकडे मुलीचे आधार नवीन बनवण्यासाठी तक्रारदार गेले असता आधार केंद्रावरील व्यक्तींनी स्पष्ट नवीन आधार कार्ड बनवण्यास नकार दिला. कारण दिलेले जन्म प्रमाणपत्रावर बारकोड चुकीचा असल्यामुळे नवीन जन्म प्रमाणपत्र बनवू शकत नाही, असे असून सुद्धा तक्रारदार तथागत देविदास अंभुरे यांनी परत ग्रामपंचायत दुर्गादत्त येथे धाव घेऊन सरपंचासोबत या संपूर्ण विषयाची चर्चा केली असता सरपंचांनी लेखी अर्ज तक्रारदार कडून मागितला व त्यानुसार तक्रारदार यांनी तक्रारीमध्ये म्हटल्यानुसार वारंवार सरपंचांना लेखी अर्ज किंवा निवेदन दिले असता सुद्धा या व्यक्तीची कोणत्याही प्रकारची फिर्यादवर अंमलबजावणी न करता त्या फिर्यादीच्या अर्जाला मनमानी स्वरूपात दिलेल्या विनंती अर्जाच्या प्रती सुद्धा परत देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अखेर 10 डिसेंबर 2024 रोजी तक्रारकर्त्यांच्या मुलीच्या भविष्यासाठी संबंधित लोकांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून मुलगी कुमारी पूर्वी तथागत अंभुरे हिला खरे जन्म प्रमाणपत्र देण्यात यावे करिता वडील तथागत देविदास अंभुरे यांनी दंडाधिकारी तहसीलदार प्रशांत पाटील, गट विकास अधिकारी पायघनसह पोलीस स्टेशन तामगाव व प्रतिलिपी जिल्हाधिकारी SDO यांना या सखोल विषयाची चौकशी करण्यासाठी तक्रार सादर केली आहे. माझ्या मुलीचं नाव आहे आरवी तथागत अंभुरे. आज माझी मुलगी 4 ते 4.5 वर्षे पूर्ण झाली. माझ्या मुलीचा ग्रामपंचायत कार्यालयाकडून जन्म प्रमाणपत्र खोटे मिळाले. QR कोड आणि आधार कार्ड नंबर माझा त्या ग्रामपंचायत कार्यालय कर्मचाऱ्यांनी मला जन्म प्रमाणपत्र खोटे दिले आणि मला धमक्या दिल्या की बाबा तुला जे करायचं आहे ते जे जन्म प्रमाणपत्र दिलं ते खरंच दिलं आणि तुला आधार कार्ड त्याच्यावरच काढून घे, आता मी देणार नाही परत. त्यासाठी मग तुम्ही काय केलं? मी आज तहसीलदार संग्रामपूर आणि गट विकास अधिकारी साहेब संग्रामपूर आणि तामगाव पोलीस स्टेशन इथे एक तक्रार अर्ज केलं. अच्छा, त्याच्यामध्ये काय उल्लेख केला तुम्ही? ग्रामपंचायत कार्यालयाकडून माझ्या मुलीचा जन्म दाखला खोटा मिळाला मला. अच्छा, त्याच्यावर काय चौकशी करावी की कारवाई करावी? तात्काळ कारवाई करावी. कारण माझ्या मुलीचा आतापर्यंत कुठलाही लाभ मिळाला नाही आणि माझ्या मुलीचं आतापर्यंत आधार कार्ड किती वर्षापूर्वी तुम्ही किती वर्षापूर्वी? 3 ते 4 वर्ष झाली मी ग्रामपंचायतीला वारंवार चक्रा मारत आहे आणि सरपंच ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या पायात सुद्धा पडलो की माझ्या मुलीचा मला जन्म प्रमाणपत्र सत्य द्यावं, परंतु त्यांनी दिलं नाही. 3-4 वर्षापासून तुमच्याकडे लक्ष दिलंच नाही. माझ्याकडे 3 ते 4 दिले जन्म प्रमाणपत्र तेही खोटे आहेत का तुमच्याकडे? आहेत माझ्याजवळ. दाखवा. यांचा सहीशिक्का सुद्धा आहे, हे बघा खोटा आहे सर्व. QR खोटा आहे, त्याच्यावर आधार कार्ड नाही, आधार कार्ड नंबर सुद्धा नाही माझं नाव आहे, माझ्या नावाच्या पुढे माझ्या वडिलांचं नाव नाही, माझ्या पत्नीचं नाव आहे, माझ्या पत्नीच्या नावापुढे माझं नाव नाही, सरनेम नाही. मग असा ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार किती दिवस चालायचा? आता आम्ही कदापि सहन करणार नाही. तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आम्ही येथे 4 ते 5 दिवसात बेमुद्दा न त्या आमरून उपोषणाला बसणार. कोणत्या ठिकाणी? तहसील कार्यालय संग्रामपूर.